जे आणलंय त्यामध्ये समाधानी कधीच राहत नाही. तू आपल्या नवऱ्याच्या डोक्याला भुनभुन भुनभुन चालू ठेवायची ना सतत. तसं नाही हो, ती बिचारी कधीच तिला काय हवं ते तोंडाने सांगत नाही. तुम्ही एकटे कमवते आहात आणि खाणारी तोंडे इतकी. तिला परिस्थितीची जाण आहे म्हणून नेहमी तिलाच गृहीत धरलं जातं. बरं काय आणायचं तिच्यासाठी मला नाही कळलं. आता एवढ्यावरून वाद घालणारेस का माझ्याशी? हे जे आलेले पैसे आहेत ना ते स्वतःसाठी ठेवायला पाहिजे होते. उगाच तुम्हा सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत. मी चुकलंय, माझं खर्च केलाय मी. नाही सॉरी ऐका ना. मी काहीच बोलत नाही. पण खरंच हो, पिऊ स्वतःहून काही म्हणाली नाही. अरे मी गडबडीत विसरूनच गेले. तुमचा हात कसा आहे? ठीक आहे, ऑफिसमध्ये क्रीम लावलं होतं मी. नाही तरी पण एकदा बघू द्या ना. तुम्ही माझ्या पदराची आग विझवण्याच्या नादात स्वतःचा हात भाजून घेतला. दिवसभर माझं लक्षच लागत नव्हतं. एकदा बघू द्या. तू सोड ना यार. काय दाखवा काय झालं एवढं? अहो काय आहे? या दुकऱ्या हाताने तुम्ही इतकं सामान घेऊन आलात. तुला काय करायचंय? मी सांगतोय ना मला काही झालं नाहीये. तुझा हाच प्रॉब्लेम आहे. जरा प्रेमाने बोललो ना मी की डोक्यावर बसायचं आहे ना लगेच. सॉरी माझंच चुकलं. तुम्ही चिडू नका. काळजी वाटली म्हणून विचार. नको करूच काळजी माझी. स्वतःची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. कुकुला बाळ नाहीये मी. नको करूच माझी काळजी. बघेन मी माझं काय ते. सॉरी. जेवणाचं बघा काय ते काम आहे खरं आपलं. हो तयार आहे जेवण. पानं वाढायला घेते. चिडू नका. किती ठरवलं प्रेमाने वागायचं तरी वागताच येत नाही का अविनाश? का? लक्षात घे, आपल्याला हिच्या सह्या हव्यात. सह्या मिळाल्याशिवाय जमिनीचा व्यवहार नाही होणार. आणि मला स्वतःच्या रागावर कंट्रोल करून हिच्याशी प्रेमाने वागावं लागणार. पण असं का होतंय माझं? प्रेमाने वागणं विसरलोय का मी? बायकोशी खोटं गोड बोलायला सांगितलं तर तिला लाडवूनच ठेवले आहे ना. नाही अवी, असं वागून नाही चालणार. गोड बोलून खोटी सासऱ्याची सेवा करून आपल्या बाजूला वळवलं तिनं. आता माझ्या मुलाला माझ्यापासून तोडतेच काय? मी असं होऊ देणार नाही. नवीन चपला घालून मिरवायचंय काय तुला? सीमा म्हणते ना तेच बरोबर. नवीन चपला घालायची लायकीच नाही. काहीतरी गडबड आहे. म्हणजे इतक्या दिवस कटकट करणारा पैशांसाठी हा अविनाश लगेच कसा काय बदलला? काय झालं सीमा? पुन्हा एवढी चिडचिड करतेस? तुला काही फरक पडणार आहे का? तुझं छान मस्त सुरू आहे सगळं. सकाळी ती टुक्कार नोकरी करायला बाहेर पडायचं, ते सगळं झालं, दिवस संपला की घरी यायचं. नाही घरात काय सुरू आहे, कशाचं काय, तुला काही पत्ता असतो?
झालं सकाळी उठल्यापासून कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून सतत कटकट करत असतेस. नवरा नोकरीवरून दमून घरी आलाय, त्याला जरा शांत बसू दे. तू दमून येतोस? नाही हो 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 नाही. आणि हे असे फॉर्मल्स घालून तू ऑफिसला जातोस म्हणजे तुला काय वाटतं? मोठ्या